एवढं सगळं कबाड या गावात आहे, एवढे दागिने पैसे, हे जर का मला आधी माहिती असतं तर या गावात एवढा टाइमपास करत बसलोच नसतो मी. हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. देवीसिंग, आता लवकरात लवकर हे दागिने पैसे इथून घेऊन जायची वेळ आली आहे. एकदा दागिन्यांवर पैशांवर माझी नजर पडली की ते सगळं घबाड देवीसिंगचं झालंच म्हणून समजा. काय झालं गुरुजी? काही नाही, पेटऱ्याचं झाकड लावल्याचा आवाज आला. कुणी उघडला होता का? हो, काय चेष्टा करताय का गुरुजी? पेट्या बघा केवढ्या मोठ्या आहेत, त्याचं कुलूप केवढे मोठे आहेत, त्याचे चाव्या असेल तुमच्याकडं. कोण कचरा उघडते बरं इथं सांगा? पण पण मला आवाज आला. हा, नाही नाही, काय झालं असेल, मी साफ करत बसतो, नाही तर कापड झटकला असं. हे बघ, हे असं झटकलं, त्याचा आवाज आला असेल तुम्हाला. ठीक आहे, असंही हे जागृत देवस्थान आहे. तो सगळं बघतोय. इथं कुणी काही चुकीचं केलं, कुठली वस्तू हलवण्याचा प्रयत्न केला किंवा चोरून न्यायचा प्रयत्न केला ना, तर तर त्याच्या आयुष्याचा नरक झालाच म्हणून समजा. गुरुजी, तुम्ही हे मला कशाला सांगताय बरं? गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. हे असं सगळं मी कशाला करेल? अहो, नाकासमोर चालणारा माणूस आहे मी. हे असला विचार मनाला जरी शिवला का नाही तरी पाप लागल मला. गावात गेले काही दिवस ज्या गोष्टी चालू आहेत त्यावरून मनात संशय पेरला गेला. पण पण माझा तुम्हाला एक सल्ला आहे. बोला की गुरुजी. तुम्ही आणि तुमची बायको दोघ जण इथं मुखवट्याची डागडुजी करायला आणि रंगरंगोटी करायला आलात. आमच्या गावकऱ्यांच्या दृष्टीनं हे फार जोखमीचं काम आहे, म्हणून हे काम अगदी व्यवस्थित व्हावं, कुठलंही त्याच्यात संकट येऊ नये, एवढं देवाला साकडं घाला. होय गुरुजी. ठीक आहे, चालू द्या तुमचं काम. हा. साहेब येऊ? जैन साहेब, साहेब एक बोलायचं होतं. साहेब, तुम्ही जरा आर्याताईंकडे बघता का? काय त्या स्वतःला खूप त्रास करून घेतात आहेत, लय रडतात आहेत त्या. साहेब, तुम्ही एकदा फक्त शांतपणे त्यांना प्रेमाने बोललात ना त्यांच्याशी, तर त्या कदाचित समजून जातील. बिचाऱ्या मागासपासून रडतात आहेत साहेब, बरं दिसत नाही पोलीस स्टेशनमध्ये. त्या पण एकट्याच आहेत, त्यांना तुमच्याशिवाय कोण आहे साहेब? म्हणून म्हटलं बोलावं. काय
हे बघ, तू असं मान फिरून बसलीस, ओरडलीस की मला त्रास होतो. तुला माहिती आहे मला काय आवडतं का हे असं तुला इथे आणून बसवायला? मला आवडतं असं तुला इथे डांबून ठेवायला. गावात बघ ना काय चाललंय, एका पाठोपाठ एक मुर्दे पडताय, सापडत नाही गुन्हेगार. परिस्थितीच अशी आहे. हे परिस्थितीची कारण मला देऊ नको दादा. माझ्या एकटीवर हल्ला झालाय का? गोपाळजींवर झालाच ना? तर गावातल्या प्रत्येकाला पोलीस स्टेशनला आणून बसवणारच का तू? की आता मी तुझी बहीण आहे, मग मला मुद्दाम वेगळा न्याय? तू एकटी आहेस म्हणून तुला इकडे आणून बसवलं. मला सांग, गावात कोण एकटा आहे त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याला मी इकडे आणून बसवलंय? तू बहीण आहेस माझी, काळजी वाटते तुझी, म्हणून आणून बसलोय. बघ, तुला काही झालं मला किती त्रास होईल. अरे पण हा तुझा त्रास सहन करण्यापेक्षा ना असं वाटायला लागले ते मारेकऱ्याने एकदाच मारून टाकावलं ना. साहेब साहेब अहो काय करताय साहेब? कळते तुमची काळजी, पण तुला कळते ही काळजी? हिला कळते का? हिला हिला त्रास होतो माझा. एवढीच होती सुधाकर, आमचे आईबाप गेले. आमचे आईबाप गेलो, हिचा आई बाप भाऊ बहीण सगळं झालं. ते माझं सर्वस्व झाली, हिच्यासाठी जगत होतो मी. हिला काय झालं, हिच्या जीवाचं काय झालं? काय तोंड दाखवू आई बापाला? मी अशा आईला सांगितलं तिला काही होऊ देणार नाही, आणि हीच म्हणायच्या गोष्टी कर. आईला मी सांगितलं होतं आधी माझा जीव जाईल, हिचा जीव जायचा आधी. ही म्हणायच्या गोष्टी कर. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण जगतो ते. हे बघ चिमणे, तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. आई बापाला वचन दिलंय म्हणून मी बघ, माझा स्वभाव असा आहे, मी जे काय करतो सगळं तुझ्यासाठी करतोय. तुला याचा त्रास होत असेल, जाच होत असेल तर तुला जिकडे जायचं तिकडे जा, मी तुला काही म्हणणार नाही. फक्त एकटे राहू नकोस. दादा सॉरी ना.